सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता
जैसा कोई नहीं है, बस नहीं 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं। मैं गाया जहाँ भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी, मुझको तड़पा दिलाती। सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम, माँ तुझे सलाम। वंदे मातरम, वंदे एक साथ उजाड़ में राष्ट्रीय शुरू करेंगे। शुरू करो। भारत माता की आवाज आहे। भारत माता की, भारत माता की। एक साथ संविधानासाठी सर्वांनी आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराष्ट्र घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रदीप करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करतो. जय संविधान जय भारत. प्रेस विश्राम. आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या मैत्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या व्यसनांपासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थांचा वापर किंवा त्यांची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. Ready? Number 8 group. What is it? Attention. संपूर्ण पाहुण्या अतिथींचा हस्ते आज एक क्रांतियोग स्वातंत्र्याचा महोत्सव विविध कार्यक्रमांच्या पद्धतीतून आपण साजरा करत आहोत. प्रमुख अतिथींचे सप्तशृंगांनी या कार्यक्रमामध्ये स्वागत करत आहे. जोरदार टाळ्या वाजवा. आपली स्वातंत्र्य दिवस प्रज्वलित झालेले आहे. मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण प्रज्वलित केलेले आहे. आजच्या कार्यक्रमाला आपल्या संस्थेतील नावलौकिक मिळवून देणारे आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपासून संविधान नायक यांच्याही आपल्या कार्यक्रमात आगमन झालेलं आहे. संपूर्ण अतिथींना विनंती करतो. एक म्हणून या देशाच्या प्रगतीचे प्रमुख म्हणून आपण आणखी एक विद्यार्थ्यांसाठी परभणी आहे. आपल्या संस्थेने आपल्या सर्वांनी आनंद बाल उद्यानासाठी विविध खेळण्यांची होत आहे. उद्घाटनाचे पूजन होऊन प्रमुख अतिथी उद्घाटन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गाणे लावत सर. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांसाठी. छान अशी खेळणी आपल्या संस्थेने उभी केली आहे. आनंद बाल उद्यान दरवर्षी विस्तारत आहे. छान असा विविध खेळण्याचे पर्व. चादर
आसमान ने छोड़ दिए हैं कल खुले कहीं हम जैसे देखे ये जहां खुद को जिलाओ वक्त बुलाओ चल 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 नए ख्वाब बोली मी प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी विचार मंचाकडे यायचं आहे. पंडितजी चला इकडे. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माई सुरेखांता गाडे मॅडम, आजचे प्रमुख अतिथी सुधीरजी गव्हाणे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर सिद्धार्थ गाळे, प्राचार्य भानवंदरी मॅडम, मुख्याध्यापक विलास पाटील सर, वंदनीय भंतेजी आरोपण आपल्या शैक्षणिक संकुलातून पूर्ण घेण्यात आले आहे. सर्व शिक्षकांनी आपापल्या जागेवर उपस्थित राहायचं आहे. जी जागा ठरवून दिलेली आहे. चव्हाण सर, तुम्ही इथे सेंटरमध्ये. सर्व शिक्षकांनी आपली जागा गुंजाळ सर इकडे या. गुंजाळ सर, निकम मॅडम या समोर यायचे इकडे पुढे लाल घसरगुंडीच्या जवळ. निकम मॅडम आणि गुंजाळ सर, सर्व शिक्षकांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. जी जागा ठरवून दिलेली आहे. ग्रुपमध्ये कोणच उभं राहणार नाही. पालकांना आदराने बसायला सांगा. शिक्षकांनी कोणते कोणी शिक्षक जवळ दिसणार नाही मला. आपल्या सर्वांचा आदर्श यांच्या प्रतिनिधित्व पोषण अतिथी करत आहे. आरक्षणाचे छत्रपती शाहू महाराज गेटवर ज्यांची ड्युटी आहे त्यांनी गेटवर चला लवकर. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मानार्पण करून आपण करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, उभं राहायचं आहे. गुरुवंत विचाराची काढून ठेवा मॅडम. एक दोन तीन या पद्धतीने शाळा बांधवायच्या बेटा. त्या पद्धतीप्रमाणे वाढली त्यासाठी दोन शाळा बांधायच्या. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. जाधव सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या.
वाजवायचे रोहित टाळ्या निकाल दे टाळ्या हळू व्हायला लागल्या 1 2 3 मध्ये 1 2 3 जोरदार टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायच्या आहेत धन्यवाद सर थँक्यू मॅडम फुलारा सरांचं स्वागत मनोज पाटील सर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे धन्यवाद सर थँक्यू सर अश्मिरा 5वी अश्मिरा आहे का अश्मिरा चल लवकर अश्मिरा लक्ष्मी बबन सोनवणे आहिर चांद शेख लवकर पळायला यायचंय बेटा पळा लवकर अश्मिरा आली का शीतल 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 पैसे खाली शीतल पैसे बेटा चला लवकर तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 चे मध्ये 10वी मध्ये उत्तीर्ण झाले विद्यार्थी प्रथम क्रमांक अनुष्का बळीराम साळवे 89% मिळाले आहेत अनुष्का बळीराम साळवे चला आहे का चल लवकर बेटा प्रतीक्षा लक्ष्मण साळवे द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक दिव्या दिलीप निकाळजे यांना सुद्धा गोल्ड मेडल मिळत आहे सर्वांनी टाळ्यांचा बॉक्स बंद करायचं नाही पाली विषयात विशेष प्रावीण्य 100 पैकी 100 मार्क मिळवलेले विद्यार्थी आहेत आपल्याजवळ आपल्या संस्थेत जे आपल्या शाळेचं नाव लौकिक करून देणारे विद्यार्थी आहेत सरांच्या मॅडमांच्या मेहनतीचं हे पुष्प आहे अनुष्का बळीराम साळवे 100 पैकी 100 गुण पाली या विषयामध्ये टाळ्या वाजवायच्या जोरदार ऋतुजा संजय बनकर 100 पैकी 100 गुण ऋतुजा संजय बनकर 100 पैकी 100 पाली विषयामध्ये गुण मिळाले आहेत इयत्ता 12वीचे कला विषयातून कला या टक्के मेघा ज्ञानेश्वर बादाळे 60% नम्रता संजय साळवे 60% टाळ्या वाजवा बेटा जोरदार टाळ्या वाजवा रे त्यानंतर इयत्ता 12वी सायन्स मधून मधनेश्वर मनोहर अंकमवार मधनेश्वर अंकमवार प्रथम क्रमांक आलेला आहे याचा प्रीती राजू देशोने 60% प्रथम क्रमांक आलेला आहे याचा प्रणिता देवीदास हिवराळे तृतीय क्रमांक टाळ्या वाजवा जोरदार रमाई अध्यापक विद्यालय DMDL द्वितीय वर्ष मोतीराम राऊत जोरदार टाळ्या वाजवा बसून घ्या महात्मा फुले अध्यापक विद्यालय महात्मा फुले अध्यापक विद्यालयाचे प्रथम नायक रतन आंबळे 86% मिळाले आणि आपल्या संस्थेचे नाव लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळवून देणारे आपल्या दादांचे दादा मॅडम यांचे सुपुत्र संविधान गाळे यांचंही स्वागत आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संपूर्ण जगामध्ये आपल्या संस्थेचे नाव लौकिक करून देणारे
संविधान यांचंही स्वागत आहे. प्रमुख अतिथींच्या संपूर्ण जगामध्ये नावलौकिक मिळवून देणारे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संविधान गाळे यांचं स्वागत प्रमुख अतिथी करतायत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. महिमा निसार, चला लवकर, महिमा निसार, साक्षी पठारे, या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी प्रावीण्य मिळवून दिलेलं आहे असे सुमन सर यांची मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. बेटा खाली उतरू नको, इथं फोटो काढण्यासाठी व्यवस्थित उभं राहायचं. सांस्कृतिक कार्यक्रमाचे राजनंदिनी गवळी, आराध्य हिवाळे, श्रुती पहुळ, आदिती शिंदारे, सोनल गायकवाड, खुशी जाधव, साक्षी पठारे, महाराष्ट्र संगीत सर्वांनी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन सर्व सांस्कृतिक शिक्षकांचे व डान्स टीचर या सर्वांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करणार आहोत. यानंतरचा कार्यक्रम आपण आपल्या स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देणारे काही विद्यार्थी भाषण होणार आहेत, आपले विचार प्रकट करणार आहेत. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. शुभम पगारे सर दरवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपल्या संस्थेला पदक मिळवून दिलेलं आहे. छान असं नृत्य ते विद्यार्थ्यांकडून करून देतात. सर धन्यवाद. मी आपले ओके सर, प्लीज सर्वजण इकडे बघा. विद्यार्थ्यांनी भाषणासाठी तयार राहायचंय. थँक्यू सर. आणि माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव यशवंत अशोक गायकवाड. मी इयत्ता 6वी तुकडी ब मध्ये शिकतो. आपला भारत देश 15 ऑगस्ट ना देशासाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना देशासाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. आज मी स्वातंत्र्यपूर्वीचा काळ या विषयावर 2 शब्द सांगणार आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. पण त्यापूर्वी जवळपास भारतावर इंग्रजांचे 200 वर्ष राज्य होते. त्या काळात भारतीयांना अनेक अन्याय आणि अत्याचार सहन करावे लागले. शेतकऱ्यावर जास्त कर त्यादल्या जात होते. भारतीयांना स्वतःच्या देशात सामान्य हक्क मिळत नव्हता. शिक्षण, नोकरी आणि व्यापार या क्षेत्रातही भारतावर अनेक बंधने होती. अशा अनेक संकटावर मात करून असंख्य सैनिकांच्या त्यागामुळे आणि संघर्षामुळे अखेरीस 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपळतो प्रगतीचा. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपळतो प्रगतीचा. भारतभूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुद्रा, आमचा मानाचा मुद्रा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. छान असा विचार आपण ऐकले. यानंतर प्रणव चक्रनारायण. Good guest, respected principal, teachers and my dear friends. My name is Pranav Santosh Chakranarayan. I study 7th class Division B. Today I feel proud and honored to be to celebrate India's 18th Independence Day on 15th August 1947. Our country became after a long struggle. Independence is not just about freedom from foreign rule. It is also about being responsible citizen. We can serve our by nation, respecting our constitution, following rules, protecting the environment, working hard with honesty. India is a land of unity in diversity. We speak different languages, follow different culture and celebrate different festivals. Yet we proudly say we are Indians first. This unity is our greatest strength. As students, we are the future of our nation. Let us always remember, freedom is our pride, responsibility is our duty, and India is identity. Jai Hind. Thank you.
जोरदार टाळ्या वाजवायच्या. छान असे विचार त्याने मांडलेले आहेत. त्यानंतर आहिल शेख. सम्माननीय प्रमुख अतिथि, आदरणीय प्रधानाचार्य एवं मेरे प्रिय साथियों, मेरा नाम आहिल शेख चांद है। मैं 7वीं कक्षा में पढ़ता हूँ। आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। न जाने कितने शहीदों ने अपनी कुर्बानी चढ़ाई थी, न जाने कितने शहीदों ने अपनी कुर्बानी चढ़ाई थी, तब जाकर मेरे देश ने सच्ची आज़ादी पाई थी, मेरे देश ने सच्ची आज़ादी पाई थी। आज हम 15 अगस्त के पावन अवसर पर एकत्र हुए हैं। इसी दिन 15 अगस्त 1947 को हमारा देश अंग्रेजों की गुलामी से आज़ाद हुआ था। यह आज़ादी हमें अनेक वीर स्वतंत्रता सेनानियों के त्याग, बलिदान और संघर्ष से मिली है। हमें महात्मा गांधी, भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, सुभाष चंद्र बोस, रानी लक्ष्मीबाई और अनेक महान वीरों के योगदान को याद रखना चाहिए। उनके बलिदान के कारण ही आज हम स्वतंत्र भारत में खुलकर जी रहे हैं। स्वतंत्रता केवल अधिकार नहीं बल्कि एक जिम्मेदारी भी है। हमें अपने देश का सम्मान रखना चाहिए, कानून का पालन करना चाहिए, मिलजुल कर भारत को स्वच्छ, शिक्षित और विकसित बनाना चाहिए। आइए इस स्वतंत्र दिन पर हम यह संकल्प लें कि हम ईमानदार, मेहनती और जिम्मेदार नागरिक बनेंगे तथा अपने देश की प्रगति में अपना योगदान देंगे। आज़ादी के लिए जिन्होंने लड़ी कठिन लड़ाइयाँ थी और धन्यवाद करें हम उनका जिन्होंने हमें आज़ादी दिलाई थी। धन्यवाद। वा, छान. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर संगपाल साळवे. उत्सव तिरंगाचा आभाळी आज साजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक वृंद आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संगपाल भीमराव साळवे. मी आता 7वी अ मध्ये शिकत आहे. आज मी आपला तिरंगा या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. आपल्याला हे स्वातंत्र्य काही सहजपणे मिळाले नाही. लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग, संघर्ष आणि बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. या दिवशी आपण आपला राष्ट्रध्वज तिरंग्याला मानाचा सलाम करतो. आपला तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नाही, तर तो भारताची शान, एकता, स्वाभिमान आणि देशभक्ती प्रतीक आहे. तिरंग्यामध्ये 3 रंग आहे. सर्वात वरचा केशरी रंग शौर्य, त्याग आणि ध्येय दर्शवतो. मधला पांढरा रंग सत्य, शांतता दर्शवतो आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे. खालचा हिरवा रंग समृद्धी, प्रगती आणि निसर्गावरील प्रेम दर्शवतो. पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी असलेले गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र सतत प्रगती, न्याय आणि कर्तव्याची प्रेरणा देतात. या चक्राला 24 आऱ्या आहेत जे सतत पुढे जाण्याचा संदेश देतात. आज मी आपण स्वतंत्र भारतात आनंदाने जगत आहोत. सर्वजण देशप्रेम, एकता, बंधुभावाची भावना जपूया आणि आपल्या भारताला अधिक बलवान, सुंदर, प्रगत बनवूया. 3 रंगात शोभूनी दिसे तिरंगा माझ्या देशाचा, न जात ना धर्म त्याला, हात प्रतीक माझ्या देशाचा. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. Good morning everyone. My name is Shruti Shinde. Today we celebrate Independence Day of our country. At first I wish you all a very happy Independence Day. We celebrate it on 15 August every year. 15 August 1947 India got freedom to British rule. Our brave freedom fighters sacrificed their whole life for our freedom. We should be grateful to our heroes. Independence Day is the national festival of India. All Indians celebrate this day by hosting the Indian flag and singing the national anthem. I am proud to be an Indian and I love my country very much. जय हिंद, जय भारत. यानंतर छान असं टाळ्या वाजवायच्या जोरदार. खुशी जाधव. Good morning everyone, respected principal, teacher, parents and all my dear friends. My name is Khushi. Today is 15
15th August. I wish you all a very happy Independence Day. This year we are celebrating 18th Independence Day. Independence Day is a national festival of India. It is the very important day for all of us. We got independence on 15th August 1947 from the British rule. It is the greatest festival of democratically many freedom figure sacrificed their living to get freedom for India. On this day, we are remember our brave freedom figure. Independence Day teaches us the power of unity. I am proud to be an Indian and I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. यानंतर मी सर्व पालकवृंदांची विनंती करतो की त्यांनी आपल्या संपूर्ण बसण्याची व्यवस्था केली आहे, त्यांनी बसून घ्यावे. शिक्षक वृंदांची विनंती करतो की पालकांसाठी त्यांनी जागा द्यावी. शिक्षक वृंद यांनी त्यानंतर श्रुती साडवे. Good morning everyone. My name is Shruti Lakshman Save. I am very so proud of you celebration Independence Day. I am speech on very Independence Day. Today is 5th August Independence Day and all my friends I wish you to Independence Day. Thank you so much. यानंतर राम साळुंके बीएडचे विद्यार्थी राम साळुंके थोडक्यात विचार मांडणार आहेत. राम साळुंके अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयोजक आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला माहीतच आहे आज आपण 15 ऑगस्ट 1947 निमित्त एकत्र आले आहोत. तर विशेष सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिल तो गुळगुळल्याशिवाय राहणार नाही. डू ऑर डाय, करेंगे या मरेंगे, सळो किंवा पळो असे म्हणणारे महात्मा गांधी. त्यानंतर शिक्षण हाच खरा आधुनिक युगाचा पाया आहे असे म्हणणारे महात्मा फुले. प्रथमतः या सर्व मानाचा मुजरा करतो. माझ्या 2 शब्दात सुरुवात करतो. हम अपनी जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं. हम अपनी जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं. हिंदुस्तान की इस मोहब्बत के मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. मोहब्बत की मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. तर विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 म्हणजे निस्ता फ्रॅक फडकवणे नव्हे. ज्या महामानवांनी, ज्या व्यक्तींनी, ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, 19व्या, 20व्या आणि 21व्या वर्षी जे हसत खेळत फासावर लटकले, शहीद भगतसिंग, बुटकेश्वर दत्त, राजगुरू, ज्यांनी कुठल्याही गोष्टीचा मोहमायाचा विचार न करता फक्त आपल्या राष्ट्रासाठी प्राण गमावला, अशा व्यक्तींना पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो. आणि विशेष म्हणजे आपल्याला याच्यातून काय शिकायचं, तर ज्या महामानवांनी बंधुता, समता, न्याय, उपासना या सगळ्या गोष्टी आपल्या याच्याकडून अंमलात करायच्यात. आणि प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन मेंटेन करायची. तर आपला 1906 रोजी आपला पहिला जो राष्ट्रध्वज फडकला गेला तो म्हणजे कलकत्ता अधिवेशन. आणि विशेष 1921 मध्ये डॉक्टर पिंगली व्यंकय्या नायडू यांनी आपला भारताचा पहिला राष्ट्रध्वज तयार केला. आणि तिथूनच पुढे आपण कंटिन्यू 15 ऑगस्ट 1947 नंतर जेव्हा ब्रिटिश आपल्या भारताला सोडून गेले आणि आपण हा राष्ट्रध्वज राष्ट्रदिनानिमित्त किंवा स्वातंत्र्य दिनानिमित्त सेलिब्रेट करतो. सांगायचं म्हणजे एवढंच आहे की ज्या व्यक्तींनी ते म्हणतात ना, ए मेरे वतन के लोगों जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए उनकी जरा आँखों में भर लो पाणी. त्या व्यक्तींसाठी आपला अव्याहत प्रयत्न करायचे. आणि विशेष म्हणजे आपल्या आईवडिलांचे स्वप्न करायचे. बोलण्यासाठी खूप आहे पण वेळेचं बंधन आहे. फक्त जाता जाता एवढं सांगू शकतो, जमाने भर में मिले हैं आशिक कई, जमाने भर में मिले हैं आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. जमाने भर में मिले हैं आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. नोटों में भी लिपट कर सोने में भी सिमट कर मरे है कई. नोटों में भी लिपट कर सोने में भी सिमट कर मरे है कोई, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. धन्यवाद. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्याला प्रमुख अतिथींचं मार्गदर्शन लावणार आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव
डॉक्टर सिद्धांत दादा यांना अशी विनंती करतो की ज्यांनी छान अशी परेड कवायत बसवली त्या साबळे सरांचं स्वागत त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. छान अशी परेड बसवली. 4 ते 5 दिवसांपासून सर मेहनत घेत आहेत, त्यासाठी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करणार आहोत आपण. मी मॅडमांना विनंती करतो की त्यांनी पुष्प द्यायचं. इकडे डॉक्टर सिद्धांत दादा गाडे यांच्या हस्ते सरांचं स्वागत करत आहोत. छान अशी परेड त्यांनी बसवली आहे, कवायत बसवली आहे. सर धन्यवाद सर. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जोरात जोरात सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. सर सेवानिवृत्त झाले आहेत, लेकिन त्यांच्या कार्य सतत सुरू असतं. सरांचे मी संस्थेतर्फे वैयक्तिक आभार मानतो. 5 वर्ष सेवानिवृत्तीला झाले तरी ते काम करतायत. कामच पूजा असते आणि आपलं आयुष्य वाढवते हे त्यांच्यातून दिसतं आहे. सरांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. जोरात टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू दादा. यानंतर आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर सिद्धांत दादा यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा द्याव्यात आणि आपलं मार्गदर्शन करावेत. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ माता रमाई, सावित्रीमाई, या सर्व मानवांना अभिवादन. तसेच दिवंगत माजी मंत्री, नामांतराचे प्रणेते गंगाधर गाडे साहेब यांनाही मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुधीर गव्हाणे सर, एक लेखक, विचारवंत, आणि त्यांची अनेक पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. तसेच मंचावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सौ सूर्यकांता गाडे मॅडम, तसेच उपस्थित असलेले आमचे धर्मगुरू आणि उपस्थित असलेले वंजारी मॅडम, आणि उपस्थित असलेले आमचे खिल्लारे सर, तसेच उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र, शिक्षक, शिक्षिका. आज 15 ऑगस्ट, आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आज विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की देश आबादित तर आपण सुखी, हा मंत्र प्रत्येकाने मनात जागवायचा आहे. देशाची जडणघडण आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्याला करायची आहे. राष्ट्र एक, त्यात राहणारी माणसं आपली, त्यांचा सर्वांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तिरंगा हा आपला ध्वज आहे, त्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एक चांगला नागरिक बनण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. परत एकदा या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. उपस्थित सर्वांना एकदा मी या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आजच्या या स्वातंत्र्य सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षा माई मॅडम, उपस्थित सर्व संस्थेचे सचिव डॉक्टर सिद्धांतदादा गाडे सर, या प्रमुख सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणारे माजी कुलगुरू मान्य सुधीरजी गव्हाणे सर, मान्य वंजारी मॅडम, वंदनीय भंतेजी, उपस्थित सर्वांना एकदा मी या
स्वातंत्र्य सोहळ्याच्या एकदा शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर आपल्याला प्रमुख अतिथींचं मार्गदर्शन लाभणार आहे. मी सुधीरजी गव्हाणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्यात व मार्गदर्शन करावे. सुधीरजी गव्हाणे सर. सर. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आपण टाळ्या वाजून आपला आनंद व्यक्त करूया. भारत स्वतंत्र झाला आज आपला 80वा. टाळ्या जोरात जोरात टाळ्या वाजवा. बघू किती जोरात वाजवतात. जोरात. आवाज सगळ्या संभाजीनगर औरंगाबादला ऐकू गेला पाहिजे. बघा बरं, जोरात वाजून दाखवा अजून एकदा. भारत माता की, भारत माता की. तुम्ही जबरदस्त मुलं आहात. हा, तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही खूप चांगली मुलं आहात. किती वेळ तुम्ही इथं बसलेला आहात. पुढच्या वर्षी आता तुम्हा सगळ्यांना चॉकलेट द्यायची व्यवस्था करा असं मी बाईसाहेबांना विनंती करतो. गाडे मॅडमना आहे ना, आहे ना. वा वा, चॉकलेटची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही इतके वेळ बसला, इतके तास बसला, मला खरोखरीच तुमचं कौतुक करायचं आहे. आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या वहिनीसाहेब गाडे मॅडम, संस्थेचे प्रमुख पदाधिकारी सिद्धांतजी गाडे, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य खिल्लारे सर आणि मुख्याध्यापिका गाडे मॅडम, बनतेजी. आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन आपल्या देशाचा साजरा करतोय. देशभर, जगभरात होतोय. हा देश गुलामीमध्ये 600 वर्ष होता आणि इंग्रजांचं राज्य होतं आपल्या देशावर. 1818 पासून ते 1947 पर्यंत. आणि आपला देश स्वतंत्र व्हावा यासाठी देशभरातल्या 18 पगड जाती धर्माच्या, वेगवेगळ्या धर्माच्या नागरिकांनी, महिलांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये, आंदोलनामध्ये सहभाग केला. अनेकांनी हौतात्म्य पत्करलं. शहीद भगतसिंगाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. यासारखे हजारो हुतात्मे देशासाठी बलिदान देऊन गेले. आणि महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, राजेंद्र प्रसाद आणि हौतात्म्य दिलेले हजारो स्वातंत्र्य सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्या सहभागातनं आपण सत्याग्रहाच्या मार्गातनं, शांततेच्या मार्गातनं इंग्रजांना देश सोडायला भाग पाडलं. आणि हा शांतीचा मार्ग, हा सत्याग्रहाचा मार्ग आपल्या देशाला आणि जगाला तथागत गौतम बुद्धांनी दिलेला आहे. शांती, नॉन व्हायलन्स, अहिंसा, सत्य या सगळ्यांची तत्व आपल्याला आपल्या महान पुरुषांनी दिलेली आहेत. महात्मा फुले तर सत्याला देवच मानायचे. सत्य हाच देव आहे असं मानायचे. महात्मा गांधी पण सत्याला देव मानायचे. आणि म्हणून मला आज आपल्याला आठवण करून द्यायची आहे की युरोप खंड आहे जगातला. त्या खंडामध्ये 44 देश आहेत. त्या 44 देशाची एकत्र लोकसंख्या 72 कोटी आहे. आणि आपल्या एकट्या भारताची लोकसंख्या युरोप खंडाच्या दुप्पट म्हणजे 140-42 कोटी आहे. म्हणजे युरोपापेक्षा सुद्धा
एक देश मोठा आहे. आफ्रिका देश आहे. आफ्रिका कॉन्टिनेंट आहे, खंड आहे आफ्रिका. खंड म्हणजे अनेक देशाचा एकत्रित समूह. तर आफ्रिका खंडामध्ये 54 देश आहेत आणि या आफ्रिका खंडातल्या 54 देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि आपल्या एकट्या देशाची संख्या 140 कोटी आहे. म्हणजेच भारताच्या पोटात आपण म्हणू शकतो की 54 देश सामावून घेण्याची शक्ती आहे. इतकी राज्य, इतके धर्म, इतक्या संस्कृती, इतक्या भाषा, इतके वेश, इतके खाण्यापिण्याचे प्रकार सगळं असूनही देशाला एकसंघ करण्याचं, राष्ट्रीयत्व, भारतीय राष्ट्रवित्त करण्याचं काम आपल्या भारतीय घटनेनं केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत आजारपण असताना आपल्या देशाला एकत्र बांधू शकणारी घटना तयार केली. बाबासाहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. गेल्या 80 वर्षात आपल्या देशामध्ये 82% लोक निरक्षर होते. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा फक्त 1 लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत होते. BA, BSc, MA, MCOM जे असेल ते. फक्त 500 महाविद्यालय होती पूर्ण भारतात आणि विद्यापीठ फक्त 20 होती. गेल्या 80 वर्षात शिक्षण हे फक्त अतिश्रीमंत लोकांचं माध्यम होतं, त्यांना शिक्षण घेता यायचं आणि गोरगरिबांना, आपल्यासारख्या 98% 99% लोकांना उच्च शिक्षणाची संधीच मिळत नव्हती. आपला देश स्वतंत्र झाला, आपलं प्रजासत्ताक आलं, आपल्या देशाची घटना आली, सर्वांना समान अधिकार मिळाला, स्त्री पुरुषांना समान अधिकार मिळाला, शिक्षणाचा अधिकार मिळाला, प्रगतीचा अधिकार मिळाला, समान संधीचा अधिकार मिळाला आणि आपल्या देशातल्या कोट्यावधी बांधवांना आणि महिलांना शिक्षण घेता आलं, प्रगती करता आली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पराक्रम गाजवता आला आणि त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये समतेचं राज्य आणि समतेचा प्रवाह आणि पाणी आणि महासागर आपल्याला प्रवाहित होताना दिसतो आहे. त्यामुळं स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विशेषतः दलित वंचित समाजाला गुलामीमध्ये जगावं लागलं, सामाजिक गुलामीमध्ये जगावं लागलं, धार्मिक गुलामीमध्ये जगावं लागलं आणि या सगळ्यापासून मुक्तता करण्याचं काम एका घटनेनं केलं आहे. आणि ते काम करण्याचा विचार आपल्याला महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज या सगळ्यांनी स्वातंत्र्याचा विचार आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, आपला देश असा जगातला एकमेव देश आहे की त्या देशाची राष्ट्रीयत्व, नॅशनॅलिटी, राष्ट्रीयत्व हे धर्मावर नाही, हे जातीवर नाही, हे भाषेवर नाही, संस्कृतीवर नाही, तरीसुद्धा आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता राहिली आहे. 18 पगड जाती, शेकडो संस्कृती, हजारो भाषा असताना सुद्धा आपण भारत म्हणून एक होतो आहोत. जगामध्ये असा कोणताही देश नाही की ज्या देशाचं राष्ट्रीयत्व हे असं विविधांगी अनेक धर्मांनी बनलेलं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, एक लक्षात ठेवा की आपल्या देशामध्ये धर्मामध्ये वाद झाले, जातीमध्ये वाद झाले, भाषेमध्ये वाद झाले, संस्कृतीमध्ये वाद झाले, तर आपला देश एकसंघ राहणार नाही. आपला देश एकसंघ राहायचा असेल आणि आपल्याला प्रगती करायची असेल तर शांततेची गरज आहे, पीसची गरज आहे. आणि आपल्याला गौतम बुद्धाच्या, आपल्याला महात्मा गांधीच्या, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरच जावं लागेल आणि सगळ्याला सोबत घेऊन पुढं जाण्याची वृत्ती आपल्याला ठेवावी लागेल. तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की कुणाचाही जातीद्वेष करू नका, धर्मद्वेष करू नका, संस्कृती द्वेष करू नका, रंगद्वेष करू नका. कारण कोणताही रंग हा चांगला किंवा वाईट नसतो. सगळा रंग निसर्गानं आपल्याला जन्माला घातलेला आहे. आणि म्हणून धर्मद्वेष, वंशद्वेष, जातीद्वेष याच्या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्या भारतीयांना आपण बांधव आणि भगिनी मानण्याचा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. भारतात शांतता नांदली तर भारत प्रगती करेल, शांतता नांदली नाही तर भारत प्रगती करू शकणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पालकांना अशी विनंती करतो की त्यांनी बसून घ्यायचं, बसण्याची व्यवस्था केलेली आहे. पालकांनी बसून घ्यायचं बरं. सर धन्यवाद. पालकांनी बसून मुलाचं घ्यायचंय. मार्गदर्शन आम्हाला लाभलं. यानंतर आपल्या संस्थेच्या सर्व मातोश्री माई गाडे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा फुले, विद्येची देवता सावित्रीबाई फुले या महान विभूतींना सर्वप्रथम वंदन करते. आज 15 ऑगस्ट या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विचारवंत आदरणीय गव्हाणेजी, चिरंजीव सिद्धांत अँड पूज्य भंतेजी, महात्मा फुले अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य खिल्लारेजी, भावना आणि चिरंजीव सिद्धांत आणि माझा संस्थेचा सर्व स्टाफ आणि माझ्या चिमुकल्यांनो, आज 15 ऑगस्ट आहे. या 15 ऑगस्टसाठी म्हणजे या देशासाठी जे जे शहीद झाले त्या शहीदांना विनम्र अभिवादन करते. आणि आज 15 ऑगस्ट ज्यांच्या प्रयत्नानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि या निमित्तानं एक सांगते, आज तुम्ही रंगारंग कार्यक्रमासाठी उत्सुक आहात तेव्हा जास्त बोलणार नाही. मुलाचं मार्गदर्शन तुम्ही लहान आहात, आज सरांनी तुम्हाला केलेलं आहे, परंतु तुमच्या लक्षात नाही राहिलं. पण मी एवढंच सांगेल, बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा आपल्याला बुलंद करायचा आहे. आणि समता, स्वातंत्र्य व बंधुता या तत्वावर आधारित असं संविधान आपल्याला दिलेलं आहे. हे सरकार संविधानाच्या विरोधात आहे, तेव्हा आपण संविधानासाठी रस्त्यावर येणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्ही यावं. तुमच्या पाठीशी आम्ही सोबत आहोत एवढीच अपेक्षा करते. आणि माझा सत्कार केल्याबद्दल मी आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करते आणि आभारही मानते. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद मॅडम. मॅडमांनी सांगितलं की सरकार संविधानाच्या विरोधात आहे, आपल्याला संविधान वाचवायचं आहे, आपल्याला देश वाचवायचा आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण ज्या कार्यक्रमाची वाट पाहत आहात त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या पुढचे सूत्रसंचालन मी भागीरथीबाई प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती ढवळे मॅडम यांच्याकडे देतो. तर आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना आमच्या सांस्कृतिक विभागातर्फे आम्ही अभिवादन करणार आहोत. आणि त्यासाठी आपण सर्वजण, जोपर्यंत मुलांचा आवाज येतोय तोपर्यंत कार्यक्रम सुरू करायचा नाही का? तुमचा आवाज बंद, आवाज बंद. सर्व विद्यार्थ्यांचा आवाज बंद पाहिजे. परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. अशी सागराला विनंती करणारे स्वातंत्र्य सैनिक एका उफाणत्या सागराला ते विनंती करतायत की हे सागरा, मला माझ्या मातृभूमीशी जाऊन भेटायचंय. एवढं या सागरातला विनंती करणारे हे स्वातंत्र्यवीर ज्यांनी आपलं तन मन धन हे देशासाठी अर्पण केलेलं आहे, त्याचबरोबर स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या प्राणांची आहुती त्यांनी या देशासाठी दिलेली आहे. या स्वातंत्र्यवीरांना आपण सर्वजण एकदा अभिवादन करूयात. सर्वजण मिळून सर्वांनी म्हणायचंय, सगळ्या मुलांनी माझ्या मागे म्हणायचंय, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. जमी पर घर बनाया है, जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं.
जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं, हमारी खुश नसीबी है की हम भारत में रहते हैं, हम भारत में रहते हैं. अशा या मातृभूमीला सर्वप्रथम आमचे हे चिमुकले अभिवादन आपल्यासमोर सादर करत आहेत. फिर जरा जरा महकेगा खुशबू के मौसम आएंगे, फिर चिनार की शाखों पे पंछी घर अपना बनाएंगे. इन राहों से जाने वाले फिर लौट के वापस आएंगे. फिर जन्नत की गलियों में सब लोग ये नगमा गाएंगे. रिंद पोश माल गिंदने द्राय लो लो लो. चला टाळ्या वाजवा सगळेजण. या मुलांना प्रोत्साहन मिळतं टाळ्यांमुळे. सुनाने सारी दुनिया को एक सुर में सजाने, सबके दिलों से नफरत को मिटाने. आओ यारो मेरे संग संग बोलो, हे रिंग पोश माल गिंदने द्राय लो लो. आया हूँ मैं प्यार का ये नगमा सुनाने, सारी दुनिया को एक सुर में सजाने, सबके दिलों से नफरत को मिटाने. आओ यारो मेरे संग संग बोलो.
आमचं घर ऐसा कोई गीत गाओ, दोस्ती का साथ छेड़ो, दुश्मनी को भूल जाओ। ओ यारो मेरे संग संग बोलो, रिंग पोषमाल रिंग रायो, रिंग पोषमाल गिंद रायलो, रिंग पोषमाल गिंद रायलो, रिंग पोषमाल गिंद रायलो। यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, यहाँ के पानी में रंगोली सात रंग। यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, यहाँ के पानी में रंगोली सात रंग। धानी पगड़ी पहने मौसम है, नीली चादर ताने अंबर है, नदी सुनहरी हरा समंदर है सजीला। देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला। सिंदूरी गालों वाला सूरज जो करे ठिठोली, शर्मीले खेतों को ढक ले चूनर पीली पीली। घूंघट में रंग घट में रंग चम चम चमकीला, देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला।
या चिमुकल्यांसाठी टाळ्या असू द्या. फक्त 4 दिवसांमध्ये हा कार्यक्रम आपण इथे तुमच्या समोर सादर केलेला आहे. मैं उस देश की नागरिक हूँ जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा है. मैं उस देश की नागरिक हूँ जिस देश के होठों में गंगा और हाथों में तिरंगा है. वो देश जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम और कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्कल बंगा है. मैं उस देश की नागरिक हूँ जो हर ठुकराए हुए की शरण स्थली बन जाता है और 7 समंदर पार परदेसियों को भी अपने ब्रदर्स और सिस्टर्स कह के बुलाता है. यही प्रेम की पूज्य भूमि भारतवर्ष कहलाता है, भारतवर्ष कहलाता है. यानंतर आपल्या समोर महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन या मुली घेऊन येत आहेत. रेडी. बड़ी चली छोटी चिंगारी, छोटी चिंगारी, बड़ी 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 है मन की अलमारी. आज अलमारी हुई सतरंगी, 40 सतरंगी हुई सतरंगी थी जो ये रात काली. तड़क भड़क झाली, चटक भड़क झाली, दुश्मन की देखो जो फाइट लावली.
धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क झली धड़क मटक मटक झली दुश्मन की देखो जो फटकावली बजने धड़क धड़क ढोलता से धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क झली धड़क मटक मटक झली दुश्मन की देखो जो फटकावली टाळ्यांचा गजर पाहिजे सगळ्या मुलांसाठी. तुमचा उत्साह, जिसको हिंदुस्तान कहते हैं, शहीदों की जमी है जिसको हिंदुस्तान कहते हैं, ये बंजर होके भी बुजदिल कभी पैदा नहीं करती, ये बंजर होके भी कभी बुजदिल पैदा नहीं करती. अशा या मातृभूमीला आपण शतशः अभिवादन केलं पाहिजे. आणि ज्या शहीदांनी या मातृभूमीसाठी बलिदान दिलेलं आहे, या शहीदांना पुन्हा एकदा आपल्या संस्थेकडील सर्व विद्यार्थी या ठिकाणी पुन्हा एक नृत्यगीत घेऊन येत आहेत. नृत्यगीताला वंदे मातरम यांनी सलामी देणार आहोत.
शुभम चप्पल काढ बरं बाजूला पटकन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आता ज्या मुलांनी डान्स केला त्यांनी खाली तिथेच बसून घ्यायचे तिथेच कलाकारांना विनंती आहे की आपण या कार्पेटवरतीच डान्स करायचा या रेड कार्पेटवरती डान्स करायचा आणि कृपया पालकांनी व्हिडिओ साठी समोर येऊ नका मागच्यांना दिसत नाही मग तुम्ही व्हिडिओसाठी समोर येता आणि मग दिसत नाही आपलं यूट्यूब चॅनल आहे ये सचता संवरता निखरता ये देश जैसे कोई दुल्हन बदलती हूँ भेष ये वादे इरादे कसम ये नहीं ये मेहनत मशक्कत ये खुद पे यकीन यही है सुनहरा सा भारत हवा में हुनर है फिजा में महारत जमीन को फलक को हुआ तब्दुमान जमीन को फलक को हुआ तब्दुमान लिखा चांद पे हमने जय हिंदुस्तान लिखा चांद पे हमने जय हिंदुस्तान ये बदलाव की वतन के जतन से सजे ख्वाब की जता दो बता दो कि तुम कम नहीं विजय का लगाना है परचम यही जहां तुम खड़े हो वही हो शुरू बना दो तुम भारत को सबका गुरु अमर हो अटल हो अमिट दास्तान जिसके पन्नों पर लिखा हो जय हिंदुस्तान जिसके पन्नों पे लिखा हो
पालक लोकांनी सर्वांनी एकसाथ म्हणायचंय. बघूया आपण कोणाचा आहोत. भारत माता की. मुलांचे हात वरती आहेत, पालकांचे नाही आहेत. भारत माता की. तुम्हाला अभिमान नाहीये भारताचा? महिला पुन्हा एकदा भारत माता की. धन्यवाद. या मुलींचा क्रमांक आलेला आहे, प्रथम क्रमांक आलेला आहे. अतिशय सुंदर असं नृत्य या मुलींनी त्या सर्व शाळांसमोर सादर केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपण अशा महिलांना बोलू ज्यांना कधीच कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. काजळ हे डोळ्यामध्ये हिरव्या हाती बागड
पालकांना तुम्हाला कौतुक नाहीये का मुलांचं? अरे औरंगाबादच्या प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांमधून या आपल्या शाळेच्या परत एकदा जोरात.
एक मिनिट. वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्. तेरा हिमालय आकाश छूले बहती रहे तेरी गंगा ऊंचा हो इतना इतना बुलंद हो तारों को छूमे तिरंगा माँ से है माटी माँ से है माथा माथे पे माटी सजा के चले आए चल के